आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पहिला पदार्थ जळजळीत खणखणीत खमंग म्हणजे असा झाला. कानाच्या मागून अशी एक घामाची धार आली, कारण तो मिसळच होता, त्याच्यामुळे तो तसं होणंच अपेक्षित होतं. या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. बर बनवा बनवी असं आहे की आजकाल आपण म्हणतो की आम्ही पदार्थ बनवला. ज्यांना पदार्थ करता येतात ते म्हणतात की आम्ही बनवला. ज्यांना येत नाही ते काय म्हणतात, मी उत्तमच केलाय, तुला खायची अक्कल नाही. ते माणसांना बनवतात. तर ते साधारण या सेगमेंटचं नाव आहे. या सेगमेंटमध्ये आम्ही अशाच व्यक्तीला हा पदार्थ करायला देतो जो फार कधी घरात करत नसावा. तो तुमच्यातला अभिनय आहे. होय. आणि ताई, तुलाही त्याला फार जरा असं एक बॉसगिरी करायला आवडतं. सो त्याला आपण थोडंसं कामाला लावूया. आणि पदार्थ तुला जो करायचा आहे अभिनय न करता तुला पदार्थ करायचा आहे. त्या पदार्थाचं नाव आहे जॅगरी श्रीखंड. म्हणजे गुळाचं श्रीखंड. श्रीखंड खाल्लंयस कधी? खाल्लंय, पण फोडणी न टाकता पदार्थ कसा बनवायचा आम्हाला माहिती नाही. पण तू फोडणी टाक श्रीखंडाला. श्रीखंड आवडतं तुला? मला प्रचंड आवडतं. मला पण. मला ड्रायफ्रूट श्रीखंड माझा फेवरेट आहे. मग श्रीखंडात काय असेल असं तुला वाटतं? अंदाज काय नेमकं काय असेल? गुळाचं श्रीखंड म्हणजे साखरेच्या ऐवजी गुळ असेल. ओ माय गॉड, वाव. चॅनल चेंज असं म्हणाले. टॅलेंटेड म्हणाली ती तू. चॅनल चेंज चांगला होता. हा, चांगला होता. बघ, केसर, वेलची, ज्याच्यामुळे श्रीखंड बनतो ते सांग. दूध फाडतात का श्रीखंड? अरे म्हणजे मला वाटतं एपिसोड फाटायच्या आत आपण. मी सांगू चक्का म्हणजे काय? चक्का म्हणजे दही. थांबा. चक्का म्हणजे काय? अरे चक्का नाही. तुम्हाला एक लक्षात आलंय का? तुम्ही आल्यापासून माझी मनस्थिती केवळ उद्ध्वस्त करते. ठीक आहे, तर आपण जॅगरी श्रीखंड हा पदार्थ करायला घेऊया. दुधाला काय चक्का काय असतो? चक्का म्हणजे दही आहे ना, ते दही कपड्यात बांधून कम्प्लीट पाणी त्याचं निथळून टाकायचं. उरलेलंच एक घट्ट दही आहे. हा, त्याचं मग ते श्रीखंड बनवतात. मला प्रेक्षकांना एक आठवण सांगायची आहे. आमच्या घरी आज श्रीखंड आहे हे आम्हाला कधी कळायचं माहिती का? जेव्हा दिवसभर आमचे आजोबा पट्ट्याच्या चड्डीवर फिरत असायचे, त्या दिवशी आम्हाला कळायचं की आज श्रीखंड आहे, कारण तो चक्का आजोबांच्या धोत्रात बांधलेला असायचा. म्हणजे आजोबा धोतर शोधताना आज घरी श्रीखंड आहे वाटतं. आज घरी श्रीखंड आहे वाटतं. फिरायचे आपल्या घरात की आम्ही शाळेतून आलं की म्हणायचो, आजोबा आज घरी श्रीखंड. मला कसं कळलं? तुम्ही पट्ट्याची कसं व्हायचं. त्यामुळे जॅगरी श्रीखंडासाठी लागणारं साहित्य आम्हाला द्या, आम्ही बघूया कृती करता येते का. द्या. अभिनय बुवा, लागणारं साहित्य इथे आहे. बरं, सांगा काय काय आहे. हे आहे ते दही, जे चक्का आहे तो. ही आहे आपली काय म्हणतो त्याला आपण, चाट मसाला. नाही रे, जायफळ पावडर. जायफळ आहे. हा आपला बदाम, हे केशर, आणि हे असावं गुळ. नाही, हे वेलची पावडर. हा, गुळ एवढाच घातला तर श्रीखंड खमंग होईल. गुळ कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. येस, देअर यू आर गाईज. आणि गुळ पावडर आता तुम्हाला देणार आहे मी, आणि ती सुद्धा साधी सुधी नाही, पितांबरी रुचियानाची गुळ पावडर. आधी मी ती मार्केटला जाऊन खरेदी करतो आणि मग तुम्हाला त्याचं महत्व सांगतो. या कार्यक्रमात आम्ही वापरतो पितांबरी रुचियाना गुळ पावडर. मंडळी, गुळाचे पदार्थ करताना सगळ्यात कंटाळवाणं काम कुठलं असतं तर गुळ फोडा, तो चिरा, तो किसा. पण आता हा व्याप राहणार नाही, कारण आपण आज गुळ श्रीखंड करण्यासाठी वापरणार आहोत एक गोड मार्ग, म्हणजेच पितांबरी रुचियाना गुळ पावडर. पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे गुळ मोजून मापून घेता येतो, त्यामुळे प्रमाण काही तुमचं चुकत नाही. पावडर पटकन विरघळते, त्यामुळे गुळ छान एकजीव होतो. आणि वाट कसली बघताय तुम्ही आता? केमिकल फ्री आणि पूर्णपणे नॅचरल असलेली पितांबरी रुचियाना गुळ पावडर आत्ताच घरी घेऊन या. चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. तर ही गुळ पावडर आपण वापरूया. चला, काय करायचं तर पहिल्यांदा बाउल घ्यायचा. घ्या. मग चक्का घ्यायचा. विस्क पण घ्यायची असते. तुझ्या हातचं श्रीखंड खाताना आम्ही घेतोय रिस्क, आणि श्रीखंड करताना तू घेतोय विस्क. क्या बात. आता एक सुरुवात कर आधी करायला ते. मी एक थोडी मदत करू का? येस प्लीज. तू प्रो झालायस. हॉटेल मॅनेजमेंट वाले पण एवढे प्रो नसते.
पण मग ते सगळं क्रीमी झाल्यानंतर टाकायचं का ते सगळं वरती? हो. झालंय छान. आता काय गुळ पावडर. बस आधी एवढा कर. थोडं प्रेशर लावून प्रेमाने. हा, प्रेशरही लावायचं आणि प्रेमाने प्रेमही करायचं. वेगळंच कॉम्बिनेशन. आईचं प्रेम तसं असतं. ते मॉडर्न लव्ह आहे. चक्का चक्का चरका चले. चक्का चक्का चरका चल. चांगलं दिसतंय ना. मस्त स्मेल सुगंध. पण मस्त. मस्त सुगंध. टाकायची का अजून जॅगरी? हो लागेल ना. बस बस बघूया. गोडचा झटका. फार गोड नको. झटका कोण गोड जास्त? आज 2 टोकाचे पदार्थच तुम्ही केले. हो, सानंद तुझ्या हातानंतर थोडं थोडं जायफळ आणखीन वेलची पावडर टाका. आता आपण घालू शकतो खरं तर. हा परफेक्ट. लेकीने जायफळ अगदी बेतानी घातलंय. हो, हो, बापा, नाहीतर माहिती झोपतील आहे सगळे. हो नाही तर म्हणजे काय मिसळ खाल्ल्यामुळे सकाळी जाग येणारच आहे. अजून टाक. अजून हे सगळं घाल टाकू का? केशा घाल घाल. बस 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 बस. बर ठीक रंग आहे. येईल त्याला छान. छान रंग येईल ना. हा मस्त. आता पुन्हा ढवळा. हे काय बदाम. हो, घाला घाला. बदाम तर अरे जास्त. क्या बात है यार. वाव. श्रीखंडासारखा पदार्थ पितांबरीने किती सोपा करून टाकलाय. खरंय. खाली ठेवा बिल. 4 स्टेप मध्ये तुमचं काम होऊन जातं. हो जरासं हा, चाकून मी बघूया. पण आता तोच विचार. आता सुगंध आलाय पण हे गोल्डन चमचा श्रीखंड येणार आहे. म्हणजे लिहायची गरज नाहीये की हे श्रीखंड आहे. आता सुगंधाने कळेल लोकांना. चांगलं आहे. चांगलं झालं. जमलंय. बरं वा 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 वा. तिला तिने काहीच केलेलं नाही. अरे काहीच बापरे. केलेलं नाहीये बघा. आईच्या मिसळीने जी पोटात आग लागली होती ती पोराच्या श्रीखंडाने शांत झाली. अरे अप्रतिम झालंय बरं का हे श्रीखंड. खरंच मामा. अभिनयाचा पदार्थ मी सजवण्याचा प्रयत्न करतो. वा मस्त. जामच जमीन. यम्मी दिसतंय ते. आणि 5 स्टार पदार्थ केलाय अभिनयने. मस्त मस्त. अप्रतिम. गुळ श्रीखंड. साहित्य: चक्का, गुळ पावडर, वेलची पूड, जायफळ पावडर, बदामाचे काप. कृती: एका मोठ्या बोल मध्ये चक्का घ्या. चमचा किंवा विस्कच्या सहाय्याने तो चांगला फेटून घ्या जोपर्यंत त्याचा पोत एकदम मऊ आणि मलईदार होत नाही. आता फेटलेल्या चक्क्यात गुळ पावडर घाला. गुळ आणि चक्का पूर्णपणे एकजीव होईपर्यंत नीट मिक्स करा. गुळाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. मिश्रणात वेलची पूड आणि जायफळ पावडर टाका. शेवटी त्यात बदामाचे काप घालून सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करा. गुळ श्रीखंड तयार आहे. आज तुम्हाला दोघांना तुमच्या आईला एक वचन द्यायचंय आणि तुम्हालाही द्यायचंय मुलांना. बरं. हे वचन कसंही गमतीशीर असू शकतं, इमोशनल असू शकतं, पण ते तुमचं नातं पुढे नेणारं असावं अशी मी विनंती करतो. तर आईला आपण पहिला मान देऊया. आई तू तुझ्या बाळांना काय वचन देशील? श्रीखंडाची शपथ घेऊन तुला हे वचन द्यायचंय. मी ह्या श्रीखंडाची शपथ घेऊन सांगते की अगदी मी म्हातारी होईन, केस पिकतील, दात नसतील तोंडामध्ये, पण तरी सुद्धा तुम्हाला, तुमच्या माझ्या नातवंडांना असं छान छान पदार्थ मी आयुष्यभर करून खायला घालेन. मी कितीही बिझी असले, कितीही कामात असले तरी न कंटाळता तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत ते नेहमी मी पूर्ण करेन, असं मी तुम्हाला आज वचन देते. वा वा, फारच छान. माझं जे स्वप्न मी तुझ्यासाठी बघितलंय ते मी आता पूर्ण करायच्या मार्गावर आहे. सो प्लीज माझ्या सोबत राहा आणि आय प्रॉमिस यू दॅट एव्हरीथिंग विल बी फाईन. येस, आय लव्ह यू. माझ्या आईने कधी स्वतःची स्वप्न, कधी स्वतःच्या गोष्टी आमच्यावरती लादल्या नाहीत. त्यामुळे मी तिला प्रखरपणे आज हे सांगतो की मी तुला वचन देतो की मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करेन. माझी पण असते, जी तुझी पण असतील ऑब्व्हियसली, पण जी मी बघितली आहेत, जी आपण दोघांनी मिळून बघितलेली आहेत, ती सगळी स्वप्न मी पूर्ण करेन. लव्ह यू. वा, तुमची नात्यांमधली ही जी ओढ आहे आणि जो गोडवा आहे तो असाच कायम राहू. तर ज्या क्षेत्रात आपण काम करतो दिवस पटापटा पटापटा पुढे जातात आणि आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हाही मुलं आडवी असतात झोपलेली. आपण जेव्हा घरी येतो तेव्हाही ती आडवी असतात. तर हे मोठं होताना बघता येत नाही म्हणून मी मध्यंतरी माझ्या मुलांसाठी एक कविता लिहिली होती, ती तुम्हाला आज ऐकवतो. तर माझी मुलं 9 महिन्यांची झाली होती तेव्हा मी त्यांच्यासाठी असं लिहिलं होतं की जे तुमच्या आईकडनं खरं तर तुमच्यासाठी आहे की आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला. दिवस पटापट जातात बघा. आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वीच जन्म तुमचा झाला. रात्री 1:40 तुम्ही मला बाबा केला. 9 महिने त्या गोड बातमीतच मी अजूनही सुखावतोय. इकडे बोळक्यात तुमच्या वर खाली दुधी दाट डोकावतोय. बरं खोटं रडून बोलवता येते आता जवळ तुम्हाला माय. मोठं व्हायचंय वाहन इतकी घाई काय. कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं. मुलं हुशार होतात. कळायला लागलं रे तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं. किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं भावलं नाचतं. पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं. जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घावलायचं नसतं.
बरं दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय, मोठं व्हायचंय वाहन यार इतकी घाई काय. बरं बापाचं जे दुःख आहे की भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कोणाला घ्यायचं. भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कोणाला घ्यायचं. स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडा आम्ही कोणाशी बोलायचं. हळूहळू सुटेल तुमची दुपट घुटी लंगोटी, येणार नाही रे मग चिव काऊ दाणा खाण्यासाठी. मग बोट सोडूनही पडेल तुमचा आता घराबाहेर पाय, मोठं व्हायचंय वाहन यार इतकी घाई काय. आणि मग सगळ्यात शेवटचं कडवं जे प्रत्येक बाप किंवा आई आपल्या मुलांना म्हणतो, आणि त्याच्यात एक माफक अपेक्षा आहे की मोठं व्हायला ना नाही बरं, मोठे मोठेच व्हा. की तुमच्या आईकडनं तुम्हाला असू शकतं की मोठं व्हायला ना नाही बरं, मोठे मोठेच व्हा, अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. क्या बात आहे. वा वा वा. मोठं व्हायला, प्रत्येक आई वडिलांच्या मनातल्या गोष्टी. मोठं व्हायला ना नाहीच, मोठे मोठेच व्हा, अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो, पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो. त्या मोठ्यातल्या लहान बाबाचा आता थरथरत असतो पाय, तेव्हा आपण म्हणावं बाबा मोठं व्हायचंय व्हानं इतकी घाई काय. कमाल. वा वा. तर अशी ही तुमची मुलं कायम मोठी होत राहोत आणि त्यांनी कायम मागे वळून आपल्या आईकडे बघावं बघत अशी मी राहावं. त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. तुम्ही आज इथे आलात, आम्हाला फार श्रीखंड इतकंच गोड वाटलं. नात्यामधला हा मिसळीसारखा झणझणीतपणा कायम राहू द्या आणि श्रीखंडातली गोडवाही त्याच्यामध्ये कायम राहू द्या अशी मी देवाला प्रार्थना करतो. Thank खूप शुभेच्छा. अभिनय मोठा अभिनेता हो. लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा लक्ष्मीकांत बेर्डेपेक्षाही जास्त नाव लौकिक मिळवणारा अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे व्हावा अशी मी देवाला प्रार्थना करतो. थँक्यू सो मच.